वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतो इयत्ता 5वीचं नवनीत मार्गदर्शक पुस्तक आहे, त्यामधील गणित या विषयाचे स्वाध्याय व त्याचे स्पष्टीकरण. तर आता आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक बघा 3.3 आहे, दर्शनी किंमत व विस्तारित मांडणी असं ह्या प्रकरणाचं आपलं नाव होतं. तर यामधील आपण प्रश्नांना सुरुवात करूया. तर याचं स्पष्टीकरण मी देताना मी तुम्हाला दुसऱ्या नोट्समध्ये त्याचं स्पष्टीकरण लिहून काढलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि जर काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकता. चला तर बघू. पहिला प्रश्न आहे स्वाध्याय 3.3 मधला. आता इथे संख्या बघा 1,25,25,49,367 या संख्येतील कोणत्या संख्यांच्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक 0 आहे असं विचारलेलं आहे. आता आपण बघायचं बघा कोणत्या पहिला ऑप्शननुसार जाऊन बघू. पहिला ऑप्शन आहे बघा 9. 9 या संख्येचा बघा 9 ही एकक दशक शतक हजार स्थाने आहे. मग 9ची स्थानिक किंमत किती येणार 9,000. दर्शनी किंमत 9 येणार. मग 9,000 वजा 9 केली तर फरक 0 येतो का? नाही येत. तिसरी बघा दुसरा ऑप्शन आहे 3. 3 ही एकक दशक शतक स्थाने आहे, म्हणजे 3ची स्थानिक किंमत 300 येणार. दर्शनी किंमत 3 येणार. 300 वजा 3 केलं तरीही आपलं 297 उत्तर येतं. 0 फरक 0 येत नाही. तिसरा ऑप्शन बघा 2 आहे. 2 कोणत्या स्थानी आहे बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष, म्हणजेच किती 20 लाख वजा दर्शनी किंमत 2. 20 लाख वजा 2 याचा देखील फरक आपल्याला 0 येत नाही. चौथा ऑप्शन बघितला तर आपण बघा 7 या अंकाची स्थानिक किंमत असणार आहे 7, कारण की ती एकक स्थानी आहे आणि दर्शनी किंमत देखील 7च असणार आहे. मग त्यामुळे आपल्याला 7 वजा 7 केलं तर आपल्याला फरक 0 मिळतो, म्हणून आपला 4 नंबरचा ऑप्शन बरोबर येणार आहे. लक्षात आलं का बघा. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत 1,00,000 आहे? 1,00,000 आहे. आता बघू बघा 1 वर किती शून्य आहेत बघा 1 2 3 4 5 शून्य आहेत, म्हणजे 1च्या पुढं 5 अंक असणारे संख्या आपली ती असणार आहे. बघा इथं आता आपण 1 इथं दिसतो बघा पहिल्या ऑप्शनमध्ये, त्याच्या पुढं 5 अंक आहेत का बघू 1 2 3 4 5 6 आहेत, म्हणजे हा ऑप्शन नाही. परत इथं 1 आहे बघा, याच्या पुढं 5 अंक आहेत का बघा 1 2 3 4 5 6, इथं देखील नाही आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघितला तर बघा इथं 1 आहे, याच्या पुढे बघा 1 2 3 4 5, म्हणजे तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला काय आहेत 1 वर जेवढ्या शून्य आहेत तेवढ्याच फक्त आपण 1च्या पुढं शून्य मोजायचे आहेत, अंक मोजायचे आहेत. त्यानुसार आपल्याला उत्तर मिळून जातं. किती सोपं आहे बघा. म्हणून याचा ऑप्शन आपला 3 नंबरचा येणार आहे. तिसरा प्रश्न आहे 34,597 या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज व या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यामधील फरक. आता फरक कसा काढायचा बघा. दशक व हजार स्थानचे म्हटले, दशक स्थानी कोणता अंक आहे 9 आहे. हजार स्थानी बघा एकक दशक शतक हजार 4 आहे. तर यांच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे 4,000 अधिक आपण काय करणार 90 करणार. तर त्याचे उत्तर काय येणार बघा. मी इथं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. 4,000 अधिक 90 केलं तर आपलं उत्तर येणार आहे 4,090. त्याच्यानंतर काय म्हटले बघा, या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज, म्हणजे हे 34,597 या संख्येची पूर्ण विस्तारित मांडणी करून आपण स्थानिक किंमत काढायची. म्हणजे कशी बघा 3चे येणार 30,000, 4चे येणार 4,000, 5चे येणार 500, 9चे येणार 90 आणि 7चे येणार 7. मग अशानुसार आपल्याला काय करावं लागेल की यांची बेरीज करावी लागेल. बघा इथं मी मांडणी केलेली आहे त्या पद्धतीनं 30,000, 4,000, 500 अधिक 90 अधिक 7. मग यांची जरी बेरीज केली तर आपल्याला काय उत्तर येणार आहे तीच संख्या मिळणार आहे. 30,000, 4,000 असं बेरीज केली की आपलं उत्तर तेच येणार आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं यामधील फरक काढा. म्हणजे आपलं पहिलं उत्तर काय आलं होतं 4,090 आलं होतं आणि पूर्ण संख्येची विस्तारित रूप किंवा स्थानिक किंमत काढली तर आहे ती संख्या मिळाली. मग आता आहे त्या संख्येतून आपण ती मिळालेली संख्या आपली 4,000 आणि 90 म्हणजे दशक आणि हजार स्थानच्या स्थानिक किमतींची बेरीज आणि ही आलेली किमतीची बेरीज यांची आपण फरक काढताना वजाबाकी करायचं. यांची वजाबाकी करताना बघा 7मधून 0 गेले 7, 9मधून 9 गेले 0, 5मधून 0 गेले 5, 4मधून 4 गेले 0, 3मधून मग आहे तसे 3मधून काहीच गेले, म्हणजे 30,507 ही आपली काय असणार आहे त्यामधील फरक असणार आहे 30,507. पहिला ऑप्शन आहे बघा तो बरोबर येणार आहे. चौथा प्रश्न आहे बघा 77
$77,509 ही संख्या अंकात लिहिताना 77,20,509 अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकले म्हटलेलं आहे. काय करायचं आहे आपल्याला? ही संख्या काय आहे? 77 लक्ष. पहिला मी संख्या लिहून घेतलेली आहे बघा. 77 लक्ष इथं आहे बघा. 77,02,509. 77,02,509 अशी संख्या लिहून घेतली आणि दुसरी आहे आपली 77,20,509. 77,20,509. आता इथं 77 लक्ष म्हटलं आहे आणि नंतर 20,000 म्हटलं आहे. म्हणजे आपली संख्या यातली पहिला मोठी कोणती असणार आहे? ही असणार आहे. म्हणून ह्या संख्येतून आपण काय करायचं? दिलेली संख्या ती वजा करायची. म्हणजे कितीने चुकलं आपल्याला, कितीचा फरक आहे तो आपल्याला लक्षात येतो. बघा इथं 77,20,509 ही आपली नंतर त्यांनी सांगितलेली संख्या आणि आपली ही 77,02,509. 77 लक्ष यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर काय येतं? 18,000 येतं. म्हणजे फरक कितीने चुकलेला आहे आपला? 18,000. 2 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 5वा आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत 9 गुणुले ही संख्या आहे? आता 1 वर किती शून्य आहे बघायची बघा. एकक, दशक. आता 9ने ह्या संख्येला गुणलं तर आहे ती संख्या येणार. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. म्हणजे आपलं किती असणार आहे ही संख्या? 9 कोटी. मग आपल्याला 9 कोटी म्हणजेच किती? 9 वर किती शून्य पाहिजेत? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे 9च्या पुढं आपण 7 अंक असणारी संख्या बघायची. आता पहिल्या ऑप्शनमध्ये 7 अंक आहेत का बघू. हे 3 6 7 8 आहेत. ही नाही. 9च्या पुढं बघा. हे 3 6 7 8. म्हणजे ही संख्या असू शकते. पुढे देखील बघू बघा. इथं 3 6 7 आहेत. इथं बघितले तर 3 6 आहेत. आपल्याला किती पाहिजे आहेत? हे 3 3 6 7. मग इथं बघितले तर आपल्याला 3 6 इथं 8 आहेत आणि 3 6 7. म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. कसं काढलं लक्षात आलं का बघा. 9ने या संख्येला गुणलं तर आपलं 9 कोटी उत्तर येतं. मग 9 कोटी म्हणजेच काय? ह्या 9च्या पुढे ह्या 7 शून्य असल्या पाहिजेत. म्हणजेच 9च्या पुढं 7 अंक असणारी संख्या ही आपलं उत्तर असणार आहे. मग ह्या 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7. 9च्या पुढं 7 शून्य आहेत. म्हणजेच 9 कोटी ही आपली किंमत आलेली आहे. तिसरा ऑप्शन बरोबर. 6वा बघा. एका 10 अंकी संख्येच्या अब्जस्थानी 5 हा अंक असून शतकस्थानी 7 अंक आहे. उर्वरित सर्व स्थानावर 1 हाच अंक असल्यास ती संख्या अक्षरात लिहा. कसं काढायचं बघा. अब्ज म्हटले तुम्हाला अब्जपर्यंत संख्या लिहिता आल्या पाहिजेत. तर मी इथं कसं लिहिलेलं आहे बघा. एकक, दशक, शतक, हजार असं या पद्धतीने अब्जपर्यंत लिहून घेतलेलं आहे. आपल्याला काय सांगितलं आहे त्यांनी? अब्जस्थानी 5 हा अंक असून शतकस्थानी 7. अब्जस्थानी 5 अंक मी लिहून घेतला आणि शतकस्थानी 7. उरलेल्या ठिकाणी त्यांनी 1 घाला म्हटले. मग संख्या काय होणार? इथंच वाचलं तर लक्षात येतं बघा. 5 अब्ज 11 कोटी 11 लक्ष 11,711. लक्षात आलं का बघा. 5 अब्ज 11 कोटी 11 लक्ष 11,711 ही आपली संख्या तयार झाली. मग कशी कोणती आहे बघा. 5 अब्ज 11 कोटी 11 लाख 11,000. इथं 171 आहे. चुकीचं आहे. 5 अब्ज 11 लक्ष नाही आहे आपले. 5 अब्ज 11 कोटी 11 लाख 11,711. पहिल्याच ऑप्शन बरोबर आहे. मी डायरेक्ट तुम्हाला 5 अब्ज दिसलं म्हणून मी तिसऱ्या ऑप्शनला गेलेले होते. सॉरी. पण आपलं उत्तर कोणतं असणार आहे? पहिलाच ऑप्शन असणार आहे. तुम्ही ह्या पद्धतीनं काढायचं आहे बघा. उत्तर हे एकक, दशक, शतक या पद्धतीनं लिहून काढायचं अब्जपर्यंत आणि ज्या त्या स्थानावर जो तो अंक लिहून घ्यायचा. आपल्याला संख्या मिळून जाते. 7वा प्रश्न आहे बघा. 3 गुणुले 1 लाख अधिक 5 गुणुले 1 कोटी आहे बघा. अधिक 7 गुणुले 10,000 अधिक 1 गुणुले 1 एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी 1 कोटी. मग या संख्येचे विस्तारित रूप आपल्याला काढायचं आहे. काय करायचं आहे बघा. मी इथं लिहून घेतलेलं आहे बघा. आता 1 लाख गुणुले 3 केलं तर 3 लाख आलं. 1 कोटी एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, कोटी, दशलक्ष. मग आता इथं गुणुले 5 केल्यानंतर आपलं काय येणार? 50 लाख येणार. 1000 गुणुले 7 7,000 आणि इथं 1 कोटी गुणुले 1 कोटीच येणार. मग आपल्याला काय करायचं? मोठी संख्या जी आलेली आहे ती संख्या लिहून घ्यायची आहे बघा. 3 6 7. 3 6 7 जशी संख्या आहे तशी मात्र लिहायची आहे आणि या सर्वांची आपण काय करायचे आहे? बेरीज करायची आहे. या पद्धतीनं लिहून घ्यायची. शून्याच्या खाली शून्य व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि मग त्यांची बेरीज केल्यानंतर आपलं उत्तर काय येणार आहे बघा.
15,30,00,000 सॉरी माझं चुकतं बघा, 1,53,07,000 1,53,07,000 मी पण वाचायला चुकते बघा. 1,53,00,000 आपलं 7,000 येतं. 1,53,07,000 4 नंबरचं ऑप्शन आहे बघा. 1,53,07,000 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. तरी देखील मी एकदा चेक करून बघते बघा. हे शून्याच्या खाली शून्य, ही शून्याच्या खाली शून्य, इथं शून्य आली, हे 7 आलं, परत इथं शून्य आली, हे 3 आलं, हे 5 आलं आणि बरोबर आहे बघा. म्हणजे मान्य बरोबर आहे. 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. पुढचा आहे 8वा बघा. 100 रुपयाच्या प्रत्येक बंडलात 100 नोटा आहेत. अशी 7 बनले व 500 रुपयाच्या 160 नोटा म्हणजे एकूण किती रुपये असं म्हटलं आहे. 100 रुपयाच्या 100 बंडलात 100 नोटा. कसं करायचं बघा. 100 रुपयाच्या 100 बंडलात 100 बंडलामध्ये म्हणजे किती झालं, ह्या 4 शून्य आहेत तशाने 1 1 1 असं केलं आपण. त्याच्यानंतर काय केलं, अशी 7 बनले म्हटले म्हणजे हे 10,000 गुणुले 7 करायचं. उत्तर काय येणार आपलं 70,000 येणार. त्याच्यानंतर 160 रुपयाचे आपल्याला काय म्हटले त्यांनी, 500 रुपयाच्या 160 नोटा म्हटले. 500 रुपयाच्या 160 म्हणजे त्यांची गुणाकार केला तर 3 शून्य आहे तशा आणि 16 5 80 म्हणजे याचं 70,000 उत्तर आलं. आता काय करायचं, 70,000 ही आपली जी किंमत आली ती 100 रुपयाच्या 100 बनले त्यामध्ये अशी 7 बनले होती, त्याचं 70,000 आणि हे 80,000 आलं. यांची बेरीज केली तर आपलं उत्तर काय येणार आहे, 1,50,000 येणार. म्हणजेच काय 1,50,000 म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, 1.5 लाख रुपये असं म्हणतो. 2 नंबरचा ऑप्शन. 9 आहे बघा. 15 दशलक्ष म्हटले तर काय करायचं आहे, एकक दशकनुसार मोजत जायचं. एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष. आपल्याला दशलक्षाची पाहिजे. एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष. इथं पण बरोबर आहे बघा. आता इथं ही खूप मोठी संख्या आहे त्यामुळे ही काय असू शकत नाही. दशलक्षाची संख्या किती अंकी पाहिजे आपली, लक्षाची 6 अंकी मग दशलक्षाची 7 अंकी. इथं आपले 2 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे बघा. म्हणजेच 15च्या पुढे किती 5 शून्य येणार आहेत आणि म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष. लक्षात येते काय बघा. 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 10वा प्रश्न आहे. 1 कोटी या संख्येच्या लगतची मागची संख्या काढायची आहे. 1 कोटी म्हणजे किती असणार आहे बघा. पहिला आता दशलक्षाची संख्या आपण किती सांगितली, 7 अंकी. मग त्याच्या कोटीची संख्या किती अंकी असणार आहे, 8 अंकी. मग 8 अंकीला आपण काय करायचं आहे, 8 अंकीमधून 1 कोटीमधून आपण वजा बघा. संख्या आपण अशी लिहून घेणार आहे. 1 कोटी म्हणजे बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष आणि कोटी. अशा पद्धतीने ही आपली किती अंकी संख्या झाली, 4 आणि ही 4 8 अंकी संख्या झाली. त्यातून आपण वजा 1 करा. मागची संख्या म्हणजे वजा 1 करायची. ह्या 10मधून 1 गेला 9 राहिले, हाच्याला 1, परत 10मधून 9 गेला, हाच्या 1, इथं 1, इथं 1, इथं 1, इथं 1 आणि इथं 1. अशा पद्धतीनं या 10मधून 9, ह्या 10मधून 9, ह्या 10मधून म्हणजे 1 गेला राहिले 9. 10मधून 1 गेला राहिले 9, 10मधून 1 गेला राहिले 9 आणि ह्या 10मधून 1 गेला राहिले 9. इथं 0 म्हणजे संख्या कोणती तयार झाली बघा, 99,99,999,999. 99,99,999,999 कोणते आहे बघा. इथं बघा 99,99,999. 2 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. चला तर स्वाध्याय 3.3 मी आता अगदी व्यवस्थित सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर हे तुम्हाला स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला करू शकता. धन्यवाद.